तर मी कोकणी शिल्पा, आज आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आता आम्ही चालले सगळे श्रेष्ठीला तिथून गिरगावला नमन बघायला। तुम्हाला आम्ही कोकणची शान काय आहे ती दाखवतो आमच्या यूट्यूब चॅनलवरनं। तेवढं झलक पुढचा व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघा कसं वाटतंय तो आणि कमेंट करून सांगा मला। हाय गाईस, हाय बघा आम्ही सगळे चाललोय, विशाखा, सानू, तनू, वेदिका आणि आमची सुषमा मावशी। हाय करा सगळ्यांनी, हाय। चला तुम्हाला आता आम्ही नमन दाखवायचंय। आता डायरेक्ट आम्ही विटीला जाणार आहे। विटीला पुढचा दाखव भाग आम्ही तुम्हाला कसं जायचं आणि कसं नाही ते। ठीक आहे, चला बाय। आता आलेलो आहे सीएसटीला, सीएसटीवरून आता बाहेर चाललेलो आहे। उतरून तिथून नंतर आम्ही हॉलमध्ये जाऊ आणि तुम्हाला कोकणची शान म्हणजे कोकणामधले नमन आहे ते तुम्हाला आम्ही दाखवायचा प्रयत्न करतो आमच्या व्हिडिओमधून। गो बाळ हा पण आला मग यस लक्ष नाही द्यायचं। हॉलमध्ये आलेलं आणि आता कार्यक्रम समाप्त झाला। तुम्हाला आता आम्ही हॉलमध्ये जाऊन चालू आहे तेव्हा राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे या रंगदेवतेचं पूजन अर्थातच नटेश्वर आधी आपण त्या विचारांना आपण या ठिकाणी अभिवादन करत आहोत, त्याला पुष्पहार या ठिकाणी अर्पण करत आहोत। निश्चितपणे आपली हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृतीमध्ये आपली ही वाटचाल त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती आमच्या गुरुकुल तालुक्यातील गिरगावचं श्रीकुंड आणि मोठीशी पाठीशी असतं त्या तरुणाईशी पाठीशी असत असताना धावपळ आणि प्रचंड मेहनत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली। रवींद्रजी वाडकर साहेब आणि त्यांचा हा सन्मान अर्थातच ग्रामविकास समिती सुरुवात बळवणी ग्रामीण मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानानं आहे। एकदा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया। इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आपल्या गावामध्ये निघून जातं आणि असंच एक तरुणाईला पाहलेलं व्यक्तिमत्व आदरणीय रवींद्रजी वाडकर साहेब आणि खऱ्या अर्थाने त्यांचं या गावासाठी असणारं योगदान त्याचप्रमाणे विविध संस्थांसाठी असणारं योगदान हे फार अतुलनीय आहे, कौतुकास्पद आहे, म्हणून त्यांचा हा या ठिकाणी सन्मान होतोय। निश्चितपणे हा सन्मान त्याला प्रेरणा देणार आहे। त्याचप्रमाणे वैभव कलामंच मुंबई यांच्या माध्यमातून देखील त्यांचा सन्मान केला जातोय। मी सागरजी डावल होतो आपल्याला विनंती करेन की आपण त्वरित त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा। वाडकर साहेब असा हा सन्मान करते। वैभव कलामंच या कलामंचाचे पदाधिकारी आपल्याला विनंती असेल आपण त्वरितच वाडकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा। माधवजी कांबळे सर या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाले। सर विनंती करतो की आपण
नाही आधीच खूप उशीर झाले. सया नदीकाठी पोहोचायला देखील असतील. मला सुद्धा निघायला येते मी. आता अजून कुठे? अरे उद्या मथुरेचा बाजार आहे. त्यासाठी काय करायची पण मथुरेचा बाजार. बर ये बर वा छान छान. चला तर मग.
मला म्हातारी तोड बरं माझ्या म्हातारीचं. मावशे, जसं तुझा आमच्या भरोसा नाही ना, तसा आमचा तुझ्यावर भरोसा नाही. शांत हो आता. बरं ऐक, मी काय म्हणते, एवढं सांगतायत तर जरा सांग ना. बरं असं म्हणतं आता एवढा आग्रह करतात म्हणून मला सांगतात मग. हा सांगते हा. मी की नाही घेतलाय विठीला दोन्याचा गोळा. ऐकताव ना? मी नाही घेतलाय विठीला दोन्याचा गोळा. अरे पूर्ण बरोबर आहे त्याला. एवढंच? चला करणार पण नाही. अगं माझं काय झालं जुन्या जमान्यातली गाणी तुम्हाला हव्या डिस्को बोलणे काय ठेका झाल्या जमान्यात नाही. आम्ही साऱ्या गोष्टी कशा ठिकाणी जातो. मला असं म्हणतात
मी किती वेळेस समाज ठीक आहे ना. कान्हा, तू इथे आला सांगतो मला नाचणी करायला? नाही करा आज तुम्हाला या त्रासातून कायमचा मुक्त करायला लागले बघ. म्हणजे काय गे बोला या सगळ्या पोरी इकडे उभे यांच्या वाटावरला काय करत जाईल. अगं मावशी, तू यांना ओळखलं नाहीस? नाही बा मावशी, हे आपले गोकुळचे राणा श्रीकृष्ण. होय काय बरं तर मग आपल्याला आवडला कशाला आलाय. कान्हा, तुला तू तुझ्यावर पडलेली नाही. ठीक आहे मावशी, तुझा विश्वास नसेल पण प्रत्येक युगायुगात मी विविध अवतार धारण करून तुमच्या साऱ्यांचं रक्षण करत आलो आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि आता तुझ्या समोर 8व्या अवतारामध्ये उभा आहे. एकदम बरोबर पण आमच्या आता त्याची नाचणी कशाला करायला. मावशी, तुम्ही आपल्या गोकुळातलं दही दूध त्या बदलमध्ये गौतमाच्या नगरी घेऊन जाता म्हणजे गाई वगैरे राखायचे आम्ही आणि दही दूध त्यांना नाही. आता हे चालणार नाही. तर गौतमाला धडा शिकवायचा आहे. एकदा का त्याला धडा शिकवला की तुम्ही सर्वत्र बिनधास्त खूप व्यापार करा. ना मामाची भीती राहणार नाही कोणाचा धाक. वेळ करत पुरुष आहे त्याला आपण शरण दिलं पाहिजे. राधे आता मी काय म्हणता माझ्या मागे जास्त मता लिहायचं ना. मला धर्माची घरात काम आहे. मी आपला असते ती मुलं वाटा बरं हा ही सुलसुली पोरं आहे त्यांना व्यवस्थित घेऊन ये. चला का पोरी, आपल्याला सुद्धा निघायला हवं. कान्हा, हे काय आता? असं कसं आज तर राग झालाच पाहिजे. हो की नाही साहेब. हो हो राधे, आज तर आज झालाच पाहिजे. बरं, चल.
नमन बघून आलेलो आहे विटीला. ट्रेनमध्ये बसलेलो आहे आम्ही. तेवढं आम्हाला जमतं आहे तेवढं आम्ही शूट करून आमच्या चॅनलला टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तेवढं तुम्ही बघा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, ते सांगा आणि आम्ही कसा दिसतोय ते पण सांगायला विसरू नका. आणि नमन खूप मस्त होतं. सगळ्यांनी आपली कोकणातली शान बघायला हवी सगळ्यांनी आपलं म्हणजे परंपरा चालू आहे कोकणातली. आज ती कुठेतरी ठप्प होण्याचं चालू होतोय पण ती शक्यतरी केलं नाही पाहिजे. आत्ताच्या पिढीने खूप बघण्यासारखं आणि शिकण्यासारखं आहे. ही परंपरा आपली कोकणातली चालू राहण्यासाठी आपणच एकमेकांना साथ करणं हे आपलं काम आहे. तर प्लीज आपल्या कोकणातली माणसं असतील तर त्यांनी आवर्जून येऊन आपल्या कोकणाच्या नमनाला साथ करावी आणि जाऊन थोडं जरा तिथं आपल्या मुलांना पण समजलं पाहिजे कोकणमध्ये नमन म्हणजे काय आहे आणि काय नाही ते आपल्या मुलांना दाखवणं पालकांची जबाबदारी असते. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ खूप चांगला वाटत असेल तर कमेंट करा, लाईक करा, सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही कसं दिसतंय तेही सांगा. हां, आणि आम्ही सगळे आमची मुलं म्हणजे बहिणींची दोघीजणी आम्ही असे म्हणजे मुलांना पण घेऊन गेलेलो तिथं. नमन म्हणजे काय आहे त्यांना पण दाखवण्यासाठी. नमन नक्की बघा नमन कसं आहे ते. आणि चला बाय. आता सबस्क्राईब नेक्स्ट टाइमला दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपण भेटू. चला बाय.